पुण्यात 24 तासात सप्टेंबरमधील सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे। पुण्यामध्ये मागच्या 24 तासात 133 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। 5 ऑक्टोबर 2010 नंतर प्रथमच पुण्यामध्ये एवढा पाऊस बरसलेला आहे। मंदारकडे आपण पुन्हा एकदा जाऊया। मंदार, यावर्षी जो पाऊस बरसलेला होता त्यामध्ये कशा पद्धतीने पुण्याच्या काही भागामध्ये पाणी साचलेलं होतं, कसं नुकसान झालेलं होतं आपण सर्वांनीच पाहिलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद पुण्यात पाहायला मिळते। पुण्यात यावर्षी अगदी जून महिन्यापासूनच पावसाने जोर धरला। जुलै महिन्यामध्ये तर शहरातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती ओढवली। सिंहगड रस्ता असेल, डेक्कन असेल किंवा पाटील इस्टेटचा परिसर असेल आणि त्यानंतर मधल्या काही काळामध्ये पावसाने विश्रांती घेतली होती जरूर, मात्र मागील 4 दिवसांपासून पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे। खास करून दुपारी 3:30-4 वाजल्यापासून पावसाला सुरुवात होते आणि काल रात्री उशिरापर्यंत पाऊस हा पडत होता आणि त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक पुण्यामध्ये पाऊस होतोय। आपण सगळे जाणतोय की या पावसामुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा पुण्यातला रद्द करावा लागलेला आहे। त्यामुळे हा परतीचा पाऊस आहे असं हवामान विभागातील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र दुसरीकडे बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्यामुळे हा पाऊस पडतो आहे असंही सांगितलं जात आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचा हा जोर कायम राहील असं सांगितलं जात आहे। त्यामुळे परतीचा पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात पडणं फारसं अपेक्षित नसतं, मात्र तो पाऊस होतो आहे आणि त्यामुळे अनेक नियोजनं फिसकटत आहेत, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याचा देखील समावेश आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।